हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 20. कर्मणा एव हि संसिद्धिं आस्थिताः जनकादयः लोकसंग्रहम् एव अपि संपश्यन् कर्तुम् अर्हसि. जनकासारख्यांनी कर्मयोगाद्वारेच सिद्धी प्राप्त केली. लोकसंग्रह बाळगायचा आहे हे लक्षात घेऊन तूही कर्मयोगाचे आचरण करावेस. कर्मणा एव हि संसिद्धिं आस्थिताः जनकादयः. जनकासारखे अनेक जण कर्मयोगानेच परमगतीला प्राप्त झालेले आहेत. भगवंत श्री अर्जुनाला कर्मयोगाचे आचरण करून परमसिद्धी प्राप्त झालेल्यांची उदाहरणे देत आहेत. येथे उदाहरण म्हणून त्यांनी राजा जनकाचे नाव घेतले आहे. जनक अर्जुनाप्रमाणेच क्षत्रिय होता. जनक चक्रवर्ती राजा होता. तो राज्य करत होता. एक राजा म्हणून त्याची सर्व कर्तव्ये तो करत होता. तो लढाई करत होता. प्रजेला न्यायनिवाडा करत होता. राणीवशात राहत होता. त्याला अपत्य होती. दरबारात प्रजेच्या आणि राज्याच्या हिताची कामे करत होता. तो यात कोठेही कमी पडत नव्हता. तरीही जनक सिद्ध पुरुष होता. परमगतीला प्राप्त झालेला होता. कारण तो त्याचीही स्वधर्माने प्राप्त स्वकर्मे साक्षी राहून निष्काम भावनेने करत होता. तो वैभवात अडकलेला नव्हता. राजा म्हणून त्याला प्राप्त झालेल्या संपत्तीत तो गुंतलेला नव्हता. हे वैभव, धनसंपत्ती ही राज्याची होती, त्याची स्वतःची नव्हती. हे भान ठेवून तो त्या धनसंपत्तीचा उपयोग राज्याच्या प्रजेच्या कल्याणाकरता करत असे. तो स्वतः पूर्ण वैराग्याने राहत असे. वैभवात, धनसंपत्तीत त्याला वैयक्तिक काहीही स्वारस्य नव्हते. राजा असणे म्हणजे त्या राज्य प्रदेशाचा, त्या राज्याच्या जनतेचा नोकर असणे ही भावना जनकाला होती. आपण अनेक अधिकारी पाहतो. ते वागताना बोलताना असे काही हावभाव करतात, बोलतात की ते म्हणजे सर्वतोपरी बलवान असून हे विश्व केवळ त्यांच्या कृपाप्रसादामुळे चालत आहे. हे स्वतः एक नोकर असतात, जरा वरिष्ठ नोकर असतात एवढेच. परंतु त्यांचे चालचलन, वागणे बोलणे मोठे मनोरंजक असते. माझ्या कारखान्यात माझ्या नोकराला, माझ्या लेखनिकाला, माझ्या दरवानाला, माझ्या टायपिस्टला, माझ्या वाहन चालकाला वगैरे. एखादा कनिष्ठ नोकर जेव्हा बढती मिळून वरिष्ठ साहेब होतो तेव्हा त्या दिवसापासून त्याचे बोलणे, चालणे, त्याची वर्तणूक एकदम बदलून जाते. ही अहंमन्यता, हा अहंकार कर्मामधून भोगांना निर्माण करतो. मग या भोगांच्या दुष्टचक्रातून त्याची सुटका होत नाही. कारण आपण या भोगापवर्गतेत अडकलो आहोत हेच कळायला अनेक जन्म जावे लागतात. एखाद्या जन्मात ज्ञानाने या दुष्टचक्राची जाण येते किंवा एखादा जिव्हारी झोमणारा झटका बसतो आणि जाग येते, किंवा भक्तिभाव जागृत होऊन परमात्म्याच्या शक्तीची प्रचिती येते आणि आपण म्हणजे त्याच्या हातातली एक कळसूत्री भावली आहोत हे उमजते, किंवा कर्मयोगाने त्याच्यापासून मिळणाऱ्या फलातील फोलपणा समजतो आणि मग त्यावेळी मनुष्याला आत्मभान येते. राजा जनकासारखे अनेक जण आत्मज्ञान होऊन निष्काम भावनेने आपले प्राप्त कर्म करत होते. ते त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळात अडकलेले नव्हते. लोकसंग्रहम एव अपि संपश्यन् कर्तुम अर्हसि. भगवंत श्री पुढे सांगतात की लोकसंग्रह बाळगायचा आहे हे लक्षात घेऊन तूही कर्मयोगाचे आचरण करावेस. अर्जुनाला मुद्दामहून जनकाचे उदाहरण देऊन भगवंत श्री अर्जुनाला त्याच्या राजधर्माची, क्षात्रधर्माची आठवण करून देत आहेत. अर्जुनाचे क्षात्रधर्माचे पालन करणे हे प्रथम कर्तव्य आहे. तो राजा आहे. येथे भगवंत श्रींनी लोकसंग्रह असा शब्द वापरला आहे. प्रजेची काळजी घेणे हे त्याचे राजा म्हणून प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या मार्गात त्याचे नातेवाईक जर आडकाठी होत असतील तर त्यांना बाजूला करणे आणि प्रजेला न्याय मिळवून देणे हेच त्याचे प्रथम कर्तव्य आहे. या अशा कर्तव्याला अर्जुनाने जागावे आणि आपले कर्तव्य करावे हेच त्याच्या दृष्टीने योग्य आहे असे भगवंत श्री त्याला सांगत आहेत. लोकसंग्रह असा शब्द वापरून राजाने सदा सर्वदा प्रजेच्या हितासाठीच दक्ष असावे
असे भगवंत श्रींना सांगायचे आहे. राजाने भोगविलासात रममाण व्हायचे नाही. त्याचे सर्वप्रथम कर्तव्य म्हणजे प्रजेची आणि राज्याची काळजी घेणे हेच आहे. यासाठीच भगवंत श्रींनी जनकाचे उदाहरण घेतले आहे. राजा जनक प्रजेच्या आणि राज्याच्या हिताची काळजी कशी घेत होता आणि तो एक राजा म्हणून भोगविलासात कितीसा अडकलेला होता याची एक गोष्ट पाहण्यासारखी आहे. राजा जनक हा सार्वभौम चक्रवर्ती राजा होता. याचबरोबर तो एक सिद्धी प्राप्त झालेला सिद्ध पुरुष होता. तो पूर्ण वैरागी होता. तो साक्षात्कारी होता. तरीही तो राजवाड्यात राजमहाली राहत होता. राजमहाली एक राजा म्हणून तो जरी राहत होता तरीही तो तेथे साक्षी भावनेने राहत होता. तो वैभवात धनसंपत्तीत गुंतलेला नव्हता. परंतु एखाद्याला हे सर्व समजणे कठीण असते. कारण सकृत दर्शनी तरी राजा जनक राजवैभवात लोळत पडला आहे असेच वाटणे शक्य असते. एकदा एक सिद्ध साधू जनकाला भेटायला आला. तेथील राजवैभव पाहून त्याने जनकाला सरळ प्रश्न केला की आपण एवढे सिद्ध पुरुष आणि अशा राजमहाली वैभवात कसे राहता? या अशा धनसंपत्तीत राहूनही आपण स्वतःला सिद्ध कसे म्हणवता? जनकाने त्या सिद्ध साधूचा यथोचित आदर सत्कार केला. त्याचा प्रश्न ऐकून तो त्याला म्हणाला की आपण यावर उद्या बोलू. जनकाने त्या साधूला त्या दिवशी राजवाड्यातच मुक्काम करायचा आग्रह केला. साधूच्या राहण्याची यथोचित सर्व व्यवस्था करून जनक आपल्या कामाला निघून गेला. दिवस मावळला. साधू तेथील व्यवस्थेवर खुश होता. रात्री जेवण झाल्यावर एका नोकराने साधूला त्याची निजण्याची व्यवस्था दाखवली. एका सुंदर अशा सोन्याच्या पलंगावर मऊ मऊ अशा गाद्यांवर साधूची निजण्याची व्यवस्था केलेली होती. आयुष्यात प्रथमच अशा शयनगृहात साधू निजायला आला होता. तो सोन्याचा पलंग, त्यावरच्या त्या मऊ मऊ गाद्या, यामुळे तो मनातल्या मनात जनकाच्या सिद्धपुरुष या ख्यातीची जरा चेष्टाच करू लागला. निद्रा अनावर झाल्याने त्या साधूने पलंगावर अंग झोकून दिले. पलंगावर झोपल्यावर त्याचे लक्ष वरती आढ्याकडे गेले आणि किंचाळतच तो साधू पलंगावरून उडी मारून खाली उतरला. रात्रभर तो आढ्याकडे पाहून शयनगृहात येरझारा घालत होता. परंतु त्याची पलंगावर झोपायची काही हिंमत झाली नाही. प्रातःकाली राजा जनक साधूच्या दर्शनाला आला. जनकाने साधूला पाया पडून नमस्कार केला आणि विचारले, रात्री आपल्याला झोप छान लागली ना? काही गैरसोय तर झाली नाही ना? जनकाचा तो प्रश्न ऐकून साधू क्रोधाने म्हणाला, वा राजा, साधू संतांची व्यवस्था करण्याची ही तुझी रीत मोठी विलक्षण आहे. मी काल रात्री एक क्षणही झोपू शकलो नाही. कारण या पलंगावर एका बारीक धाग्याने एक तळपती तलवार धार खाली करून लटकावून ठेवलेली आहे. ती वाऱ्याच्या झुळुकीनेही खाली पडून माझा शिरच्छेद करू शकेल अशी टांगलेली आहे. जनक म्हणाला, साधू महाराज क्षमा असावी, परंतु आपण अशा लटकत्या तलवारीच्या खाली फक्त कालच झोपू शकला नाही. मी पूर्ण आयुष्य अशा या लटकत्या तलवारीच्या खाली न झोपता काढत आहे. साधूला त्याची चूक लक्षात आली. त्याने जनकाला वाकून नमस्कार केला. लोकसंग्रह हा शब्द भगवंत श्रींनी मुद्दामच वापरला आहे. क्षत्रियाने वैयक्तिक स्वार्थ, नातीगोती न पाहता निस्पृह राहून प्रजेचे कल्याणाला सर्वप्रथम प्राधान्य देऊन आपले कर्तव्य कर्म करायचे असते. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की तू सुद्धा राजा जनकाप्रमाणे सर्वप्रथम तुझा क्षात्र धर्म पाळणे हेच तुला योग्य आहे आणि तुझ्या कल्याणाचे आहे. तेव्हा युद्ध करणे हे तुझ्यासाठी घोर कर्म नसून तेच तुझे सर्वप्रथम कर्तव्य आहे. हरिओम.